नमो बुद्धाय. जय भीम. बऱ्याच दिवसापासून आपण तथागत गौतम बुद्ध यांचे उपदेश पाहत आहोत. अतिशय महत्त्वाचे उपदेश तथागत गौतम बुद्ध यांनी आपल्याला दिलेले आहेत. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथांमधून आपण रोज पाहत आहोत. तर आज आपण बुद्ध काय म्हणतात हे आपण इथं पाहूया. ते असं म्हणतात की जीवनाचा उद्देश काहीतरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे त्यांनी लोकांना सांगितले नाही. त्यांचे म्हणणे असे की धर्माचे राज्य इहलोकीचे आहे आणि त्याची प्राप्ती धर्मशील आचारानेच होते. बुद्धांनी त्यांनी असे सांगितले की दुःख निराकरण करण्यासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धर्मानेच वागले पाहिजेत आणि अशा व्यवहारानेच इहलोकी धर्मराज्य स्थापन केले पाहिजे. त्यामुळे त्याचा अर्थ इतर धर्मापासून वेगळा पडतो. तथागत गौतम बुद्धाच्या धर्मामध्ये आपण पाहतो की पंचशील आहे, अष्टांग मार्ग आणि 10 पारमिता. हा त्यांचा जो धम्म आहे ह्या त्रयीवरच आपला धर्म का आधारला आहे याचं सुद्धा कारण त्यांनी सांगितलेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की तथागत गौतम बुद्धांचा जो धम्म आहे ते त्रयीवर आधारित आहे. तर का आधारित आहे, कशामुळे आधारित आहे त्याचं कारणसुद्धा इथं तथागत बुद्धांनी स्पष्ट केलं आहे आणि ते सुद्धा आपल्या लक्षात येणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून तथागत बुद्ध त्रयीवर आपला धम्म का आधारला आहे याचं कारण सांगताना जीवन मार्गाचे हे 3 घटक असून त्यांच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. त्रयीवर आधारित का आहे तर त्यांचं म्हणणं असं की जीवन मार्गाचे हे 3 घटक म्हणजे कोणते? पंचशील, अष्टांग मार्ग आणि 10 पारमिता. ह्या त्रयीवर तथागतांचा धम्म जो आधारलेला आहे, त्रयीवर आपला धम्म का आधारला याचं कारण सांगताना ते असं म्हणतात की जीवन मार्गाचे हे 3 घटक असून त्यांच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. माणसाचे दुःख हे माणसातील अनुचित व्यवहाराचाच परिणाम आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की माणूस दुःखी का होतो याचं माणसामधील असलेलं हे जे अनुचित प्रकारचा व्यवहार आहे त्याचाच परिणाम आहे. म्हणून माणूस दुःखी बनतो आणि हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःख ही धर्मानेच नाहीशी होऊ शकतात. म्हणून धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे. ही सदाचाराची आवश्यकता मनावर ठसविण्यासाठी धर्माला इतरही कार्य करावी लागतात असे तथागतांचे मत होते. धर्माने माणसाला आचरण, योग्य कर्म म्हणजेच कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचरण करण्याचे शिकवले पाहिजे. म्हणजे काय? त्या माणसाला असं शिकवलं पाहिजे की अयोग्य कर्म कोणते आहेत, कुशल कर्म कोणते आहेत, अकुशल कर्म कोणते आहेत. म्हणून धर्माने माणसाला आचरण करण्यास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचार करण्याचे शिकविले पाहिजे. धर्माने आचरण्यास आता अयोग्य म्हणजेच अकुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि
टाळण्याचे सुद्धा शिकवले पाहिजे. म्हणून तथागत गौतम बुद्ध इथं काय म्हणतात, माझा धम्म त्रयीवर का अवलंबून आहे, तर हे 3 घटक जे आहेत ते माणसाच्या जीवनमार्गाचे 3 घटक आहेत. आणि हा जर माणसातील अनुचित जो प्रकार आहे तो प्रकार आणि त्यामुळे माणसाला होणारे जे दुःख आहे ते नष्ट करण्यासाठी माणसानं ओळखलं पाहिजे की योग्य आणि कुशल कर्म कोणते, अयोग्य आणि अकुशल कर्म कोणते. म्हणून त्यांचं म्हणणं असं की धम्माचा जो उद्देश आहे तो ह्या त्रयीवर यासाठीच आधारलेला आहे. आणि म्हणून याशिवाय अतिशय महत्त्वाची गोष्ट असे ते मानतात की धम्माचे 2 उपदेश भगवान बुद्धांनी इथं शिकवले आहेत. तर धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, महायज्ञ ज्ञान शिकवण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे. म्हणजेच काय, तर प्रत्येक माणसाला सुसंस्कृत बनवणे. हा धम्माचा उपदेश अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की प्रत्येकानं एकमेकाला, स्वतःला असं शिकवलं पाहिजे, कुशल कर्म कोणते, अकुशल कर्म कोणते, दुःखाचे कारणं कोणते. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धाचा धम्म या त्रयीवर आधारलेला आहे. ते त्रयी म्हणजे पंचशील, अष्टांग मार्ग, 10 पारमिता. ही गोष्ट आपण इथं लक्षात घेऊन याप्रमाणे आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी. साधू साधू साधू. नमो बुद्धाय.